नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, शेतकरी आत्महत्या, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था, रिकामी होत जाणारी सरकारची तिजोरी, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत असं पत्रकारांना आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना फक्त वाटतं, पण तसं नाहीये। तसं असतं तर गोष्ट वेगळी असते, पण मंडळी हे सगळं महत्त्वाचं आहे। औरंगजेबाची कबर उखडण्याच्या प्रश्नांपेक्षा हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत असं सत्ताधारी पक्षातले आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा वाटतंय। स्वतः महाराष्ट्राला ते ही गोष्ट सांगतायत। दुसरीकडे अधिवेशन काळामध्ये औरंगजेब आणि त्याची कबर हा चर्चेचा विषय आहे। तिसरीकडे तिकडे काही हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाच्या कबरी विरोधात रस्त्यावरती उतरल्यात। हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारलाच त्या इशारा देत आहेत। तिकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की कबरीला संरक्षण द्यावं लागणं हे दुर्दैव आहे। त्यामुळे प्रश्न पडतोय की औरंगजेबाची कबर उखडून टाकणं हे सद्यस्थितीला महाराष्ट्रासाठी खरंच महत्त्वाचं आहे का? असेल तर ते का महत्त्वाचं आहे? आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। कबर खोदणार काय साधणार? आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे, आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार। या सगळ्या मान्यवर पाहुण्यांकडे आपण जाणार आहोत, पण त्यापूर्वी सरकारच्या दोन पक्षातल्या दोन नेत्यांनी राणेंनी आणि मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुरुवातीला आपण बघू आणि मग या चर्चेकडे आपण वळूयात। औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे? काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे। आम्हाला असे कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको। कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं, बांगलादेशमध्ये घेऊन जावं। चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला, त्याचे पुरावे काय? आता तुम्ही खुलताबादची कबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये, महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत, ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय। चर्चेच्या सुरुवातीला भाजपच्या प्रवक्त्यांकडे आपण जाऊयात। त्यांना विचारावं लागेल, अमोल मिटकरी जे त्यांच्या सोबत सत्तेत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक काही जणांकडनं महाराष्ट्राचे जे मूळ प्रश्न आहेत सद्यस्थितीला त्यांच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीने कबरीचा मुद्दा पुढे केला जातोय। हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे पुरावा म्हणून कबर त्या ठिकाणी असायला हवी। आपण या सगळ्याकडे कसं पाहता? गुरुप्रसाद जी, कबरीचा विषय जो समोर आलेला आहे, कबर काही आज नाही आहे तिथे औरंगजेबाची। अगदी ज्यावेळी औरंग्याला या मातीत गाडल्या गेला तेव्हापासून औरंगजेबाचं थडगं हे खुलताबाद मध्ये आहे। हा विषय का समोर आला? हा विषय यासाठी समोर आला की या देशामध्ये गठ्ठा मतांसाठी जे मुस्लिमांचं लांगुल चालन केलं जातं, जो अनुनय केला जातो, आणि त्या अनुनयासाठी त्या गठ्ठा मतांसाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जातं। औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं चढवणं, औरंगजेबाच्या कबरीला दर्गा म्हणणं, औरंगजेबाच्या तिथे जाऊन गंडे दोरे बांधणं, त्याच्यानंतर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, मिरवणुकांमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवणं, हे जे सगळं सुरू आहे, यातून शिवप्रेमींमध्ये जी संतापाची लाट उसळली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छावा चित्रपट आल्यानंतर याच औरंग्यानी कसा छळ करून आमच्या राजाला हाल हाल करून मारलं, हे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर सगळी या देशाची जी नवी पिढी आहे, या नव्या पिढीच्या नसा नसात संताप आहे औरंगजेबाविषयी। आणि त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण इथे होतं आणि म्हणून त्या औरंगजेबाची आम्हाला कबर नको ही भूमिका सर्वत्र समोर आलेली आहे। ही जनतेची भावना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। ही भावना काही अजून सरकारने व्यक्त केलेली नाही। पण भाजपचे खासदार असलेले उदयनराजे यांनी स्वतः ही भूमिका काही दिवसांपूर्वी मांडली, ज्याच्याविषयी आपण बोललो सुद्धा। हा मुद्दा पण इथे लक्षात घ्यावा लागेल शिवराय कुलकर्णी।
त्यानंतर नितेश राणे सातत्याने ही भूमिका मांडतायत, हेही लक्षात घ्यावं लागेल. पुन्हा सांगतो की उदय, मी तुम्हाला हे निश्चितपणे सांगतो की नितेश राणेजी असो किंवा छत्रपती महाराज असो, ते तर त्या घराण्यातले आहेत. उदयनराजे महाराज हे का बरं असं बोलतायत? किती वेदना होत असतील शिवप्रेमींना याची कल्पना केली का आपण की या देशामध्ये औरंगजेब याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं? वेदनादायी विषय नाही आहे का? हा वेदनादायी विषय आहे आणि म्हणून हे उदात्तीकरण थांबवलं गेलं पाहिजे. ठीक आहे, मातीचं थडगं त्याच्यावर पाठी लिहा ना की या औरंग्याला 27 वर्ष महाराष्ट्रात झुलवून ठेवून या औरंग्याला इथल्याच मातीत गाडला, अशी पट्टिका नाही लिहित तिथे. बरोबर, याच्याविषयी सुद्धा बोलावं लागेल. तुम्ही अफजल खानाच्या दर्ग्यावर अफजल खानाची ज्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी त्याची कबर आहे तिथे मोठा दर्गा बांधला गेला होता. तिथे मन्नत मागत होते लोक. अरे अफजल खान का संत होता का? औरंगजेब का संत होता का? 28 वर्ष या मातीमध्ये मावळे त्याच्याशी लढले. 28 त्याच्या तंबूचे कळस कापून नेले संताजी धनाजींनी. त्याच्या औरंगजेबाच्या घोड्यांना दहशत वाटत होती. पाणी पिताना घोड्यांना असं म्हटलं जायचं. त्या औरंगजेबाचे मोगल सरदार म्हणायचे की अरे तुम्हाला पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसतात का, पाणी पिओ, असं म्हणायचे घोड्यांना. ही दहशत मराठ्यांनी उभी केली होती, हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी उभी केलेली होती. त्यामध्ये असं आहे की या देशामध्ये जे राज्यकर्ते, कोणी असो, जे राजकीय पक्ष आहेत यांना ठरवावं लागेल ना की गठ्ठा मतांसाठी तुम्ही मला सांगा गुरुप्रसादजी, या देशातले पंतप्रधान असलेले एकेकाळचे राजीव गांधी, विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी आणि एकेकाळी इंदिराजी हे स्वतः बाबराच्या कबरीवर का जातात? बाबराच्या कबरीचा काय संबंध आहे? बाबर परकीय आक्रमक होता, या देशावर आक्रमण करायला आला होता. राम जन्मभूमीचं मंदिर त्यांनी तोडलं होतं. तुम्ही राजरोसपणे त्याच्या कबरीवर जाता. हे जे उदात्तीकरणानं. बरं, मी याच्यावरती अजित पवारांच्या पक्षाला या चर्चेमध्ये आणतो. शिवराय कुलकर्णी, रुपालीताई आपल्या सोबत आहेत. तुम्ही जे म्हणताय ना त्याच्याविषयी त्यांना विचारतो. रुपालीताई, शिवराय कुलकर्णी जे म्हणतायत एक गटा मतांसाठी अशा पद्धतीने उदात्तीकरण केलं जातं, मुळात हा मुद्दा आपल्याला पटतोय का याच्याविषयी आपण बोलाच. पण दुसरीकडे ही कबर खोदून काय साध्य होणार आहे हेही आपल्याला महाराष्ट्राला सांगावं लागेल, कारण आपला पक्ष सत्तेचा भाग आहे. रुपालीताई, एक लक्षात घ्या की जे उदात्तीकरण केलं जातं ना ते तात्काळ थांबवलं पाहिजे ना. जे थडगं आहे, ज्या औरंग्याचे जे थडगं आहे, आज तुम्ही एक लक्षात घ्या की हा इतिहास आजचा नाहीये, 1600 आणि 1700 काळातला आहे. आम्ही इतिहास ऐकत होतो, परंतु छावा पिक्चर आल्यानंतर आम्ही तो इतिहास अनुभवला. ज्या पद्धतीने औरंगजेबनी छत्रपती संभाजी महाराजांना जो काही त्रास यातना दिल्या त्या आम्ही अनुभवल्या. स्वाभाविक आहे शिवभक्तांना चीड येणं किंवा त्यांना तो त्याचा राग येणं, परंतु औरंगजेबाचं थडगं हे महाराष्ट्रात हवे, कारण का ते आपल्या स्वराज्याचं शौर्याचं अशा या लोकांना आपल्याच मातीमध्ये गाडलेलं आहे. हे एक उदाहरण आपल्या पूर्वजांनी इतिहासाच्या यांनी दिलेलं आहे. मुळामध्ये त्या औरंग्याने सांगितलं होतं की माझं एक थडगं असावं आणि त्याच्यावर बाकीचं काही नसावं. ज्या मुसलमानांनी त्यांच्या आजूबाजूला मनमोहिक आकर्षित मोठमोठं अतिक्रमण केलेले ते ताबडतोब काढून टाका. आणि जसे आमचे सहकारी बोलले की एक तिथं पाटी लिहा की हे औरंगजेब याचं थडगं आहे, छत्रपती महाराजांनी त्याला याच मातीमध्ये गाडलेला आहे. शत्रूची म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला स्वराज्याला त्रास दिला त्या लोकांची कशी दशा होते आणि त्या एवढा त्रास देऊन सुद्धा त्यांना आमच्या महाराष्ट्रातल्या मातीने मुक्ती दिलेली आहे, हे त्याच्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. आणि खरंच सांगते की याच्यावर आपण डिबेट करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आपल्या समोर आहेत, मग शेतकरीचा प्रश्न आहे, महिला सुरक्षित प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे ना. त्याच्यावर आपण बोललं पाहिजे ना. आपण इतिहास घालू शकतो ना, आपण नवीन इतिहास कुठला तयार करू शकणार आहोत. तर मग त्याच्यावर आपण नको त्या औरंग्यावर एवढी डिबेट करून आपली का शक्ती वाया घालवावी असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि जे अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे, अधिवेशन आहे
अधिवेशन होत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी, तिथल्या निधीसाठी, प्रत्येक मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींचे अनेक प्रश्न असतात. अनेक प्रश्न महाराष्ट्रात आवासून आहेत, त्याच्याशी महायुती म्हणून आम्ही लढत आहोत. तर ते प्रश्न आपण घेणं गरजेचं आहे. मला पुन्हा इथे जाता जाता सांगायचंय की आपण जेव्हा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी आहुती देणारे आपले मालोजी राजे असतील, लखुजी राजे असतील, स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले आहेत, जिजाऊ मासाहेब आहेत, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, छत्रपती राजाराम महाराज आहेत, मल्हारराव होळकर आहेत, राजमाता अहिल्याबाई होळकर आहेत, महाजी शिंदे आहेत, यांनी पराक्रम गाजवलेला आहे. त्यांच्यामुळे आपण आज बघतोय महाराष्ट्र आपलं स्वराज्य बघतोय. तर यांच्या ज्या आहेत स्मृती त्या आपण का नाही भव्य दिव्य करतो? तिथे का नाही आपण आपले हिंदू तिथं मोठी स्मारक करून ह्यांचे आचार का नाही आपण लोकांमध्ये नसामध्ये? बरोबर, याच्याविषयी सुद्धा बोलावं लागेल. औरंग्या त्याची लायकी नाही, त्याला आपल्या महाराजांनी या मातीमध्ये भीक म्हणून कबरेला दिलेले. बरोबर आहे. हा मुद्दा पण लक्षात घ्यावा लागेल. पण मी काँग्रेसकडे जाते. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंत पवार, मिटकरी जे सत्ताधारी पक्षाचा भाग आहे ते इथं स्पष्टपणे बोलतायत की अधिवेशनामध्ये जे आता सध्या महाराष्ट्रासमोरचे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा होऊ नये म्हणून कुणीतरी हे सुरू केलंय, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी थेटपणे केलेला आहे. हनुमंत पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा सत्तेमध्ये सहभागी आहे. जसं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांचे आम्ही काँग्रेसवाले विरोधक आहोत, तसं आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही विरोधक आहोत. पण या मुद्द्यावर आता आमच्या भगिनी मोठ्या पुण्यातून ज्या बोलतायत, रुपालीताई, त्यांनी जे मत व्यक्त केलं त्याच्याशी मी पूर्ण सहमती व्यक्त करतो की या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, आजचे प्रश्न महत्वाचे आहेत. या त्यांच्या मताशी मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून 200% सहमत आहे. आमच्या मोठ्या भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो की इतक्या निर्भीडपणे त्यांनी सत्ताधारी पक्षाचं प्रवक्ते असताना आणि सत्ताधारी इतिहासातले मडे उकरून आताच्या शेतकरी आत्महत्येकडे, आताच्या हिंसाचाराकडे, आताच्या बेरोजगारीकडे, आताच्या महागाईकडे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करू पाहतायत ते खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि रुपालीताईंनी उघडं पाडलेलं आहे. दोघांचं तहे दिलशे मनापासून अभिनंदन. आता मी मूळ मुद्द्याकडे येतो की आपला इतिहास आणि त्यातल्या त्यात आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवायचा म्हणजे काय करायचं ह्याचं भान भारतीय जनता पक्षाला नाही, याचा हा धडधडीत पुरावा. यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा मुंबईतून करायला पाहिजे होती, पुण्यातून करायला पाहिजे होती, कुठल्याही महाराष्ट्रातल्या शहरातून. पण काँग्रेसच्या सरकार असताना, यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याची घोषणा शिवनेरी किल्ल्यावरून केली. शिवछत्रपतींचा आदर्श, शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला शिरसावंती असतील हा संदेश त्यातून दिला. पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या हस्ते जिथं अफजल खानाचा कोथळा काढला त्या अफजल खानाची कबर ज्या प्रतापगडावर आहे त्या प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून अश्वारूढ पुतळा शिवाजी महाराजांचा नेहरूजींच्या हस्ते यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेबजी देसाई यांच्या पुढाकाराने उभा केला गेला. तो पुतळा आजही दिमागात उभा आहे. ही गोष्ट वेगळी की कोकण किनारपट्टीवर मोदी साहेबांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, अजितदादांच्या, देवेंद्रजी फडणवीसांच्या आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या पुढाकारानं तो कोसळला. त्याचं काय झालं पुढे तुम्ही दाखवू. 19 फेब्रुवारी ही महाराजांच्या जयंतीची स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब काँग्रेसचं सरकार असताना एकमत घडवून जगभक्ती जयंती साजरी होते. आज दिल्लीला संसद भवनाच्या बाजूला शिवछत्रपतींचा पुतळा आहे, काँग्रेसच्या काळात आहे. 4थीच्या मुलांना, 7वीच्या मुलांना शिवछत्रपतींचा इतिहास शिकवायचा हा निर्णय काँग्रेस काळातला आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजमुद्रेमधले शब्द घ्यायचं ही काँग्रेसची शिकवण आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची प्रेरणा भेटावी म्हणून गेट ऑफ इंडियाच्या बाजूला अश्वारूढ पुतळा शिवाजी महाराजांचा उभा करण्याची प्रेरणा आणि काम बाळासाहेबजी देसाई असतील, उद्धवराव दादा पाटील असतील, SM जोशी असतील, प्रके आत्रे असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आपल्या स्मृती अशा जपायच्या असतात
ज्या शत्रूला बरं, आपण या स्मृती मातीमध्ये शत्रूच्याही गाडलं, स्मृती तो जपण्याचा शिवाजी मुद्दा तुम्ही महाराजांच्या शत्रूच्याही स्मृती शौर्याचा, जपण्याचा मुद्दा तुम्ही पराक्रमाचा, मांडताय हनुमंत पवार. मी पराक्रमाचा- शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जातो, त्यांचा मुद्दा आपण आहेच, पण त्याला जोडून औरंगजेबाला नाही नाही गाजवायचा हनुमंत पुरावा पवार आहे तो. हनुमंत पवार शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जातो मी. ते हात वर करतायत, त्यांचा मुद्दा आहेच, पण त्यांना जोडून मला हे विचारायचं आहे, आजच्या सामनामधल्या अग्ररेखाची आठवण करून द्यायची आहे. ज्या सामनानं म्हटलंय, सामनाकारांनी म्हटलंय की नव हिंदुत्ववाद्यांना ज्याप्रमाणे बाबरी पाडली गेली त्याप्रमाणे जर का त्यांना औरंगजेबाची कबर पाडायची आणि अशी ती भूमिका मांडत असतील तर हे महाराष्ट्राच्या परंपरेचे शत्रू आहेत असं त्यांचा उल्लेख आहे. आपण या भूमिकेकडे कसं बघताय? म्हणजे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद त्यांचे कार्यकर्ते सातत्यानं ती भूमिका मांडताना आपल्याला दिसत आहेत. शिवराय कुलकर्णी. एक तर सामनाने काय लिहिलं याला फार महत्व द्यायची गरज नाही. या देशाला माहिती आहे राम जन्मभूमी आंदोलन कोण केलं, कोणी लढवलं, मंदिर कोणी उभं केलं, त्याच्या पाठीशी कोण होते. या देशातला हिंदू समाज होता आणि त्याच्यामुळे ते पूर्ण श्रेय या देशातल्या हिंदू समाजाचं आहे. त्यामुळे सामना काय लिहितो हा भाग गौण आहे. मुळात गुरुप्रसादजी मुद्दा असा आहे की आपण फार मोठी काँग्रेसची परंपरा इथे आता माझ्या मित्रांनी सांगितली, हनुमंत पवारांनी फार जोरदार परंपरा सांगितली की कसे पंडित नेहरू आले होते, कसे प्रतापगडावर चढले होते आणि कसा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. याच पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिताना त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मिसगायडेड पॅट्रियट लिहिलं होतं. या महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं झालं होतं आणि नेहरू मागे घ्यायला तयार नव्हते. हेच यशवंतराव चव्हाण होते, विवश होते, वारंवार नेहरूंना विनंती करत होते. सगळ्या महाराष्ट्रभर आंदोलन झालं. जेव्हा महाराष्ट्रामधलं आंदोलन पेटायला लागलं, गाव खेड्यापर्यंत आंदोलन पेटलं, तेव्हा नेहरूंनी आपले ते वादग्रस्त वक्तव्य काढले. नंतर त्यांना उपरती झाली की शिवाजी महाराजांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे नेहरू किती मोठे इतिहासकार होते आणि नेहरूंनी शिवाजी महाराज किती नेहरूंचं छत्रपती प्रेम आपण बाजूला ठेवू. ज्या विषयावरती आपण चर्चा करतोय शिवराय कुलकर्णी, ज्या विषयावरती आपण चर्चा करतोय काँग्रेसने, मी सांगतो आपल्याला, हो हा नाही बघा शिवराय कुलकर्णी, आपला चर्चेचा मुद्दा हा आहे, आपला चर्चेचा मुद्दा हा आहे की ज्याप्रमाणे बाबरी पाडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू ही जी भूमिका काही हिंदुत्ववादी संघटना पुढे नेत आहेत त्याला आपलं समर्थन असणार आहे का? मला हे रुपालीताईंना पण विचारायचंय. शिवराय कुलकर्णी, मला सांगा, जर मी तुम्हाला सांगतो, जर मी सांगतो ना आपल्याला की जर कबरीचं उदात्तीकरण होत असेल, जे लोक कबरीचं उदात्तीकरण गठ्ठा मतांसाठी करतात त्यांना हे मान्य आहे का की तिथे पाटी लावली पाहिजे की औरंग्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आणि या महाराष्ट्राने 28 वर्ष या मातीत झुलवून या मातीत गाडला, असं मातीचं थडगठून त्यावर पाठी नाही. हा एक मुद्दा झाला शिवराय कुलकर्णी, मगाशी आपण मांडला. मी तुम्हाला थेट विचारतोय की जर का अशा पद्धतीने हिंदुत्ववादी संघटना जर म्हणतायत तर पाठिंबा आहे का? मला हा बोला पूर्ण करा. पाठिंबा आहे का आपला? मला पूर्ण करू द्या ना. मग त्या ठिकाणच्या इमारती पाडून त्या ठिकाणी संताजी धनाजी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापतायत, त्यांचे घोडे थरथरतायत, एक एक आमचा मराठा सरदार कसा लढतोय आणि कसा औरंगजेब जर्जरून मरतोय याची शिवसृष्टी तिथे उभी करायची तयारी या अल्पसंख्याकांच्या गठ्ठा मत घेणाऱ्यांची आहे का? टाळ्या वाजवतात औरंगजेबाच्या समाधीवर गेल्यानंतर, कबरीवर गेल्यानंतर. तर या सगळ्या स्थितीमध्ये लोक मागणी करणार आहेत की कबर पाडा म्हणून. कबर नको ही मागणी या महाराष्ट्राची मागणी आहे. ही मागणी याचं प्रतिनिधित्व जरी बजरंग दलाने आज केलेलं असलं तरी या देशातला, या राज्यातला सामान्य शिवप्रेमी छावाचे तर लाख आभार मानले पाहिजे की आतापर्यंत या धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या लोकांनी संभाजी महाराज कसे मांडले आपण बघितले टीव्हीवर. यांच्या सत्ता काळामध्ये जे काही संभाजी महाराज मांडले गेले त्या संभाजी महाराजांमध्ये त्यांचा जो निघृण हा शेवट आहे हा दाखवण्यात आला नाही, हा संपवण्यात आला. तुम्ही जे म्हणताय ते मग रुपालीताईंच्या पक्षाला पण लागू होतं का? त्यांचाही पक्ष धर्मनिरपेक्षच आहे. रुपालीताई, आपलाही पक्ष धर्मनिरपेक्षच आहे. नाही रुपालीताईंनी जे सांगितलं त्यांच्याशी मी सहमत आहे ना. रुपालीताई बोलल्या, रुपालीताई तुम्ही सांगितलं शिवराय कुलकर्णींची भूमिका हीच आपली भूमिका आहे का? रुपालीताईंनी कधी अनुनय केला नाही. मी रुपालीताईंना म्हणतच नाही आहे. ज्यांनी गठ्ठा मतांसाठी अनुनय धर्मनिरपेक्ष काँग्रेसला आणि त्या धर्मनिरपेक्षतावाद हा त्यांचाही आहे. बजरंग दल, बोला रुपालीताई, बोला.
ते सगळे धर्मनिरपेक्ष म्हणत नाहीये. तुम्ही एक लक्षात घ्या की आम्ही शिवप्रेमी आहोत, आम्हाला आमच्या राजाचा अभिमान आहे. आणि जे बजरंग दल किंवा इतर ज्या संघटना आंदोलन करतायत तो त्यांचा राग आणि रोषातनं ते मागणी करतायत. त्यांनी मागणी केली म्हणून ह्या गोष्टी होणार आहेत का? तर नाही. कारण का तुम्ही जर बघितलं तर हेरिटेज म्हणून जो आपल्याकडे विभाग आहे, आता या हेरिटेजचा म्हणजे या औरंग्याच्या कबरीचा विषय, कबरपंथ आहे, थडग्याचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत आहे. आणि एक लक्षात घ्या, अशी औरंग्याची समजा तरी ते थडगं काढलं असा काय फरक पडणार आहे? फक्त बजरंग आणि किंवा जे आंदोलन करतात त्यांचा तो राग व्यक्त करण्याचा प्रकार आहे. त्याला मला असं वाटतं की असं थडगं काढून वगैरे काही होणार नाही. तिथे एक पाटी लावली पाहिजे. आपल्या छत्रपतींनी, आपल्या शिवाजी महाराजांनी, तसेच आपल्या मावळ्यांनी जो काही या औरंग्याला ज्या पद्धतीने गाडला त्या मातीमध्ये, त्याच्या एक माहिती म्हणतो आपण, ती पाटी लावणं गरजेचं आहे. पण त्या थडग्याच्या आजूबाजूला ज्या ज्या मुसलमान लोकांनी त्याचं आकर्षित मोठं केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माझी जाऊ आई साहेबांपासून आतापर्यंत मी मगाशी नावं घेतले यांच्या ह्याच्यात आपण अनुभवला. त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची आमची लायकी नाही ना कुठल्या शिवप्रेमींची सुद्धा आहे. आता त्या औरंग्याला तिथं दिलेली आहे ती जागा. मी पुन्हा सांगते की भिकेत दिलेली आहे. मेल्यानंतर तुला मुक्ती सुद्धा आमच्या महाराज ज्यांच्यावर तू अन्याय केला, अत्याचार केला, ज्या हिंदूंना, ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे तू हाल केले, त्यांच्याच मातीमध्ये तुला भीक दिली ते तुझं थडगं ठेवायला. हेही लक्षात घेतलं पाहिजे. विनाकारण आपण त्याचे वेगवेगळे अर्थ काढून महाराष्ट्राचं काय म्हणतात शिवभक्तांचा रोष वाढवू नये अशी माझी विनंती आहे. औरंग्याचं थडगं तिथे असल्याने काही फरक पडणार नाहीये. ते आपल्या शौर्याचं, पराक्रमाचं आहे की अशा शत्रूंना आम्ही आमच्या मातीमध्ये एका कोपऱ्यात जागा दिलेली आहे. आणि ती आपणही नाही, ती आपल्या इतिहासांनी दिली, ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलेलं आहे. बरं, स्वतः औरंगजेबाने केलेली ती मागणी होती आणि त्याची पूर्तता केली गेली आणि त्या काळात ती बांधली गेली. हा सगळा इतिहास आहे. जी आपल्या राजांची आहेत त्यांचं ते मोठे केलं पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना हनुमंत पवारांना या चर्चेत आणतोय. हनुमंत पवार, इथं ही सगळी चर्चा करत असताना मूळ जे महत्वाचे मुद्दे आहेत राज्यातले त्याची चर्चा होत नाहीये हा एक भाग मांडत असताना तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्या पद्धतीनं औरंग्याचं नाव घेऊन या सरकारची तुलना करतात ते सुद्धा चुकीचं हे सांगावं लागेल ना आपल्याला. याच्याविषयी सुद्धा बोलावं लागेल आपल्याला. गुरुप्रसादजी, 1% आमचे प्रदेशाध्यक्ष या सरकारचं वर्णन करताना चुकीचं बोललेले नाहीयेत. आम्ही त्याचं पूर्णतः कार्यकर्ते, आम्ही पदाधिकारी, प्रवक्ते म्हणून समर्थन करतो. काय म्हणाले आमचे प्रदेशाध्यक्ष? औरंगजेबाचा कारभार जसा जनविरोधी होता, क्रूर होता, त्याच पद्धतीवर हे सरकार चालतंय. तुम्हाला माहित आहे, माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, परांडा तालुक्यामध्ये, भूम तालुक्यामध्ये मारहाणीच्या घटना घडल्या, बीडमध्ये घटना घडलेल्या बघतोय आपण, परभणीमध्ये बघतोय, पुण्यामध्ये दिवसाढवळ्या हिंसक घटना बघतोय, आया बहिणीवरचे अत्याचार बघतोय. मुघलांना लाजवेल इतकी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आज बिघडली. छत्रपती शिवाजी महाराजांना अवमान करणारे अवलादी मोकाट सुटतायत, पोलीस बंदोबस्तात पळून जात आहेत, त्यांना पोलीस संरक्षण मिळतंय. मुघलांचं सरकार म्हणायचं नाही तर कोणाचं म्हणायचं? औरंगजेबाचा कारभार म्हणायचा नाही तर कोणाचा म्हणायचा? माझे बरोबर आहे, बरोबर आहे ताई. ते मुद्दा जो शिवराय कुलकर्णी येतो आपल्याकडे, माझ्याकडे 3 मिनिटं शेवटची. शिवराय कुलकर्णी येतो आपल्याकडे. ताई, ते म्हणतायत की महाराजांचा ज्यांनी अपमान केला ते कोरटकरांसारखे असतील किंवा सोलापूरकरांसारखे असतील, या प्रवृत्ती या सुटतात, त्यांच्यावर काही ठोस कारवाई होताना दिसत नाही. आणि मग जर या सरकारला अशा पद्धतीची उपमा दिली तर त्यात चुकीचं काय असं काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात. इथे एक लक्षात घ्या. मी ताई बोला. नाही, काँग्रेसचं इथं चुकतंय. इथे काँग्रेस राजकारण करते आणि जाणीवपूर्वक औरंग्याचा तुलना करून वातावरण पेटवण्याचं काम करते. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण संविधानावर चालतो. आपल्या कायद्यात संविधान आहे. जे कोण कोरटकर वगैरे आहेत यांनी जे अपशब्द वापरले छत्रपती महाराजांबद्दल, तर त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई आणि गुन्हे दाखल केले. आता संविधानाने त्यांना जो काय अधिकार दिले म्हणून ते कोर्टामध्ये गेले. उलट काँग्रेसनी जाणीवपूर्वक हा
विषय वाढवतायत का? तुम्ही नका राजकारणासाठी महाराष्ट्राचं खेळणं बनवू. तुम्हाला बोलता आणि तुम्ही कायदा सुव्यवस्थेचं म्हणतात. कुठलाही गुन्हा झाल्यानंतर कोणतं सरकार तुम्हाला डायरेक्टली शिक्षा देणार आहे? अधिकार आहे का त्यांना? त्याला FIR होणार, ती केस चालणार. त्यामुळे कुठेतरी काँग्रेस इथं राजकारण करताना दिसते आणि औरंग्याच्या नावाखाली सरकारची तुलना करून स्वतःची कुठेतरी पोळी भाजण्याचं पाप काँग्रेस करते. शिवराय कुलकर्णी, आपली प्रतिक्रिया. या हर्षवर्धन सपकाळ जे राहुल गांधींची गुलामगिरी करतात त्यांना छत्रपतींविषयी बोलण्याचा मुळीच अधिकार नाही. ते आम्हाला औरंगजेब काय म्हणतात, अहो त्यांचे ते आले होते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ज्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवा म्हणून जो न्यायालयात जाऊन भांडला तो आनंद देवधर यांचा हिरो होता. काय सांगतात ते? कशाच्या कोणत्या तोंडाने नाकाने कांदे सोलतात हो? अहो ज्यांनी ही केस लढली, ज्या जेम्स लेननी आमच्या महाराजांचा अपमान केला, त्या जेम्स लेनची केस लढणारा कोण होता माहिती आहे? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे चिरंजीव संगराज दामोदर रुपवते वकील होते. कोण आहेत हे लोक? यांनी पोचलेले लोक आहेत. हे सगळे अर्बन नक्षल आहेत. हे अर्बन नक्षल त्या राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये जमा झाले होते आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद अनावरत नावाचा एक लेखक आहे यांच्या संघटनेतला, त्यांनी अतिशय वाईट पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हनन करणारं लिहिलेलं आहे. त्यावर काँग्रेस बोलत नाही आणि त्यांना घेऊन मिरवता भारत जोडोमध्ये. कोणत्या तोंडाने बोलता? तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवलो. मोठ्या नाकाने कांदे सोडता. अगदी शेवटची कॉमेंट, माझ्याकडे 30 सेकंद शिल्लक आहे. अगदी शेवटची कॉमेंट हनुमंत पवार आणि आपण चर्चा थांबवतोय. अगदी शेवटची कॉमेंट. गोळवळकर गुरुजींनी बंच ऑफ थॉट मध्ये लिहिलं ते अद्याप वापस घेतलं नाही. सावरकरांनी 6 सोनेरी पानात लिहिलं ते अद्याप वापस घेतलं गेलं नाही. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या अलादीमध्ये राहुल सोलांकर, प्रशांत पोरटकर, भगतसिंग कोश्यारी आणि यांचा त्रिवेदी नावाचा प्रवक्ता आहे. यांनी काय शिवाजी महाराज आपल्याला शिकवावे? बर. या चर्चेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांनाच काही गोष्टींवरती विचार करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी या महाराष्ट्राची अस्मिता जोडलेली आहे. त्यामुळे त्यांचे आणि स्वराज्याचे दुश्मन याचं उदात्तीकरण कुठल्याही स्थितीमध्ये नकोच. पण कबरीवर हातोडा हा त्यावरचा पर्याय आहे का? ती मागणी करत असतानाच सोलापूरकर आणि कोरटकर प्रवृत्तीचं आपण काय करणार आहोत, इतिहासाची मोडतोड होईल अशी विधानं करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं आपण काय करणार आहोत, राज्यासमोरच्या आर्थिक, कृषीविषयक, कायदा सुव्यवस्थेविषयक प्रश्नांचा आपण काय करणार आहोत, यावर सुद्धा आपल्याला नागरिक म्हणून विचार करावाच लागेल. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार. चर्चेच्या या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.